पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी घैसास यांच्यावर पुण्याच्या अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। तसंच ससून रुग्णालयाच्या समितीचा दुसरा अहवाल समोर आला। या अहवालात घैसास दोषी असल्याची प्राथमिक माहिती समोर येते। या दरम्यान तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी ससून रुग्णालयाच्या समितीचा अंतिम अहवाल पुढारी न्यूजच्या हाती लागला। यात तनिषा भिसेंना वेळेत भरती करून उपचार केले नसल्याचा ठपका डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर ठेवण्यात आलाय। घैसास यांनी असंवेदनशीलता आणि वैद्यकीय हलगर्जीपणा केल्याचा ठपका या अहवालात ठेवण्यात आला। तनिषा भिसेंनी पैशाअभावी उपचार न करता ताटकळत ठेवलं। ससूनच्या अहवालात नेमकं काय आहे ते आपण पाहतो ग्राफिकच्या माध्यमातून। 5 तास 30 मिनिटं ताटकळत ठेवल्याने वैद्यकीय हलगर्जीपणाचा आरोप यावेळी करण्यात आलाय। उपचारासाठी दिरंगाई केल्याने पेशंटचा जीव गेलाय असा जबाब फिर्यादीने त्या ठिकाणी दिलेला आहे। ससूनच्या वैद्यकीय चौकशी समितीकडून डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावरती ठपका ठेवण्यात आला। घैसास यांनी कामकाजादरम्यान वैद्यकीय निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवण्यात आला। तनिषा भिसेंच्या नातेवाईकांच्या तक्रारीनुसार घैसासांवर गुन्हा दाखल करण्यात आला। अनेक अहवालांमध्ये न अडकण्यापेक्षा सत्य जे आहे त्याच्यावर आपण फोकस राहूया। त्याचं कुटुंब, त्यांचे 5 तास त्या हॉस्पिटलमधले होणारं ब्लीडिंग, या अनेक गोष्टी आपल्या सगळ्यांच्या डोळ्याच्या समोर झालेल्या आहेत। तुमच्या सगळ्या चॅनल्सनी दाखवल्यात। ते कुठला अहवाल काय म्हणतो ह्याच्यात न अडकूया नको। हे पहा, हॉस्पिटल्स आणि त्याचे डॉक्टर्स हे स्वतंत्र पार्ट आहे। घैसासांची काही चुकी असेल मला माहिती नाही, परंतु शेवटी फीस हा विषय हा मॅनेजमेंटचा असतो। आधी घेणं, नंतर घेणं, किती घेणं। डॉक्टर्स काय त्या हॉस्पिटलचे मालक नसतात। त्यामुळे सगळ्यात आधी डॉक्टर घैसासांच्या आधी मॅनेजमेंटवर कारवाई झाली पाहिजे। त्या विभागाचे स्वतंत्र माणसं असतील ना, तेही हेच करत असतील ना, मग त्यांच्यावरही कारवाई करणार का?